TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. मीरा, मीरा, अगं काय हे? चल उठ बघू, पटकन आवरून घे. हो मम्मी, उठते ग बाई. माऊ अगं लग्न तुझे आणि घाई आमची चाललीये. आमची म्हणजे अजून कोण आहे? अगं असं काय करतेस? मधुरा आलीये, वाट बघते तुझी कधीची. का? मधुरा म्हणाली माऊची तयारी मीच करणार आहे. ते तुमचं काय फेशियल वगैरे म्हणतात ना, ते करायचंय तिला. आणि खरंच आहे तिचं. चेहरा बघ कसा झालाय तुझा. इथे लोक दुसऱ्यांच्या लग्नात नटून थटून जातात आणि इथे बघा, जिचं लग्न आहे ती अशीच बसलीये. मम्मी तुला माहिती आहे ना? सॉरी, मी पटकन बोलून गेले. पण आपल्या माणसांच्या आनंदासाठी आपण खुश दिसणं गरजेचं आहे की नाही? प्रत्येक मुलगी सासर माहेर असंच सांभाळते. चल आवरून घे पटापट. मधुरा, तू त्या गाडीवाल्यांना फोन केलास का? हो, त्याच्यासनी केलाय. अरे देवा, उद्या तू त्यांना सकाळी फोन कर आणि तुला जमत नसेल तर मी त्यांच्या ऑफिसवर जाऊन येतो. करते, मी करते. तुम्ही कशाला दगदग करून घेताय? अगं दगदग कसली, मला काही होत नाही. पप्पा, आम्ही सगळे आहोत ना मदतीला. तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं. टेन्शन नाही ग, उत्साह. ते तुला नाही कळणार. बरं करा, पण सांभाळून. अतिउत्साह काय कामाचा? रजनीशने दाखवला तसा. आता त्याने काय केलं? त्यांनी काही नाही, म्हणजे ऑफिसमध्ये पत्रिका देणार म्हणाला. मग काय झालं त्यात? मालक आहेत ते, बोलवणारच ना सगळ्यांना. हो बरोबर आहे, पण ऑफिसमध्ये समीर सुद्धा आहे ना. हो बाई, हे लक्षातच आलं नाही हो माझ्या. खरंच रजनीश रावांनी असं करायला नको होतं. समीर तिथं आत्ता लागलाय. बाकीची सगळी लोक आधीपासूनच आहेत ना, त्यांना पत्रिका देणं भागच आहे. पण समीरने येऊन काही तमाशा केला तर? नाही नाही, उलट मला असं वाटतंय की समीर येणारच नाही. आणि तो जर का आला आणि त्यांनी जर काही गडबड केली तर त्याला मी मांडवातून घालून देईन, आधीच सांगतोय.